22 जानेवारी 2024 संपूर्ण भारत एकाच गोष्टीमध्ये रमला होता. ते म्हणजे अयोध्येचं राम मंदिर. त्याचं कारण असं की बाबरी मस्जिद प्रकरणानंतर राम मंदिराचं उद्घाटन भव्य दिव्य सोहळ्यात पार पडणार होतं. त्यामुळे देशातल्या वयस्कर लोकांपासून लहान मुलांपर्यंत या मंदिराचं आकर्षण होतं. मंडळी, ठरल्या मुहूर्तानुसार त्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन झालं. पंतप्रधान मोदी आणि देशभरातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला प्रत्यक्ष हजेरी लावली. तसंच सर्व भारतीयांनी हा सोहळा डिजिटल माध्यमांच्या मदतीनं लाईव्ह बघितला. त्यानंतर देशभरातून भाविक अयोध्या येथे राम मंदिराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी जाऊन आले. अनेक राज्यांनी तर थेट अयोध्येसाठी स्पेशल बस सेवा सुरू केली. आकडेवारीनुसार जून 2025 पर्यंत या ठिकाणी तब्बल 5.5 कोटी भाविकांनी भेट दिली असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं दिली आहे. म्हणजे आजवर हा आकडा नक्कीच 10 कोटींच्याही पुढे गेलेला असू शकतो. मंडळी, राम मंदिर म्हणजे भारतीयांच्या काळजातला भावनेचा विषय. पण गेल्या 1-2 दिवसात समोर येत असलेल्या बातम्यांमुळे भाविकांच्या भावनांना इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं की कोट्यवधी भाविकांनी राम मंदिराला भेट दिल्यानंतर भावनेपोटी जी देणगी दिली तिच्यात तब्बल 7 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप राम मंदिर ट्रस्टवर करण्यात येत आहेत. त्यामुळं भाविकांपासून तर पंतप्रधान मोदींपर्यंत सगळ्यांचंच लक्ष विचलित झालंय. तर मंडळी, हा घोटाळा काय आहे? या घोटाळा संबंधित कोणी आरोप केलेले आहेत? त्यात खरंच काही तथ्य आहे का? आणि राम मंदिर प्रशासनानं याबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे आजवर देशातील आणि जगातील कोट्यवधी भाविकांनी अयोध्येच्या राम मंदिरात मोठ्या प्रमाणावर देणगी आणि रोख रक्कम दान केली आहे. त्याबद्दलच्या बऱ्याच बातम्याही आपण बघितलेल्या आहेत. परंतु गेल्या काही दिवसात उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षात असलेले समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांनी अयोध्येतील राम मंदिरात जमा होत असलेल्या देणगीमध्ये जवळपास 5 ते 7 कोटींची अफरातफर झाल्याचे गंभीर आरोप केलेत. त्यामुळं राष्ट्रीय स्तरावर याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. मंडळी, मंदिरात जमा होणारी देणगी मोजण्याची आणि ती बँकेत जमा करण्याची जबाबदारी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवरती आहे. मात्र गेल्या काही दिवसात मंदिरातील दानपेटीमध्ये जमा होणाऱ्या रोजच्या रोख रकमेच्या प्रमाणात अचानक मोठी घट झाल्यानं बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. भाविकांची गर्दी कायम असतानाही बँकेत जमा होणारी रक्कम कमी झाल्यामुळे अंतर्गत पातळीवर संशय बळावला आणि चौकशीची चक्र फिरू लागली. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं मंदिरातील देणगी मोजण्यासाठी एका खाजगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. हे कर्मचारी दररोज दानपेटीतील पैसे मोजण्याचं काम करायचे. प्राथमिक तपासात असं समोर आलं की पैसे मोजताना काही कर्मचारी अत्यंत हुशारीनं रोख रकमेतील मोठ्या नोटा स्वतःच्या कपड्यांमध्ये किंवा बुटांमध्ये लपवून बाहेर काढत असत. आणि हीच घटना लक्षात घेता उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीनं कारवाई करत बँकेच्या एजन्सीशी संबंधित 4 संशयित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. म्हणजे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका संशयित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून सुमारे 5 लाख रुपये जप्त करण्यात आले असून इतर आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. म्हणजे हा वाद तेव्हा अधिक चिघळला जेव्हा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी या प्रकरणावरून थेट केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनाला धारेवर धरलं. अखिलेश यादव यांनी आरोप केला की प्रभू रामचंद्रांच्या चरणी भाविकांनी श्रद्धेनं अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांची चोरी झाली. त्यात समाजवादी पक्षाचे माजी आमदार पवन पांडे यांनी तर हा आकडा जवळपास 5 ते 7 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा केला आणि राम मंदिराच्या पवित्र नावावर मोठा देणगी घोटाळा झाल्याचं म्हटलं. त्यामुळं विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर या सगळ्या वादावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासोबत त्यांनी राजकीय नेत्यांनी केलेल्या या मोठ्या घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले. चंपत राय यांच्या मते कोणत्याही मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार झालेला नाहीये. मात्र बँकेतील अंतर्गत शिल्लक रक्कम आणि देणगीच्या पावत्यांमध्ये काही प्रमाणात तफावत आढळल्यामुळे सध्या बँकेच्या सहकार्यानं नियमित अंतर्गत ऑडिट सुरू करण्यात आले. जोपर्यंत ऑडिटचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत याला मोठा घोटाळा झाला असं म्हणू नये असं ट्रस्टचं म्हणणं आहे. म्हणजे मंदिर ट्रस्टनं दिलेल्या माहितीनुसार राम मंदिरात देणगी व्यवस्थापनाची प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते. मंदिर परिसरात आणि दर्शन मार्गावर जवळपास 4 डझन दानपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या दानपेट्यांमधील रक्कम रोज गोळा केली जाते आणि त्यानंतर भारतीय स्टेट बँकचे कर्मचारी ट्रस्टच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये त्या पैशांची मोजणी करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडते. मोजणी झाल्यानंतर देणगीत आलेली रक्कम नोंदवहीत नोंदवली जाते आणि सुरक्षित लॉकरमध्ये ठेवली जाते आणि त्याच्याच पुढच्या दिवशी ही रक्कम बँकेत जमा केली जाते. विशेष म्हणजे या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचं ऑडिट टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCSच्या देखरेखीखाली केलं जात असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होणं शक्य नसल्याचं ट्रस्टचं म्हणणं आहे. तसंच राम मंदिरात गेल्या वर्षी किती निधी जमा झालाय याबाबतही आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत मंदिराला आतापर्यंत सुमारे 4,575 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळं इतक्या मोठ्या रकमेच्या व्यवस्थापनाबाबत पारदर्शकता असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये सोशल मीडियावर सुद्धा अनेक चर्चा सुरू आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार काही सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर 4 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आल्याचं आणि 5 लाख रुपये ट्रस्टच्या खात्यात परत जमा करण्यात आल्याचं दिसून आलंय. मात्र पोलिसांनी अशा कोणत्याही कारवाईचा इन्कार केला आणि ही बातमी फेक न्यूज असल्याचं सांगितलं. यानंतर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते कोणताही पुरावा नसताना राम मंदिरासारख्या श्रद्धेच्या विषयावर आरोप करणं चुकीचं आहे. त्यामुळं आता हा वाद केवळ आर्थिक व्यवहारांचा राहिला नाहीये, तर तो राजकीय संघर्षाचं रूप घेताना दिसतोय. पण विरोधक या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीयेत. अखिलेश यादव यांनी चंपत राय यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारलं की जर सगळं व्यवस्थित होतं तर स्पष्टीकरण देण्यासाठी इतका वेळ का लागला? तसंच एका व्यक्तीच्या स्पष्टीकरणानं संपूर्ण प्रकरणावर पडदा कसा पडू शकतो, असाही सवाल त्यांनी केला. मंडळी, वरवर पाहता मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार हा प्रकार थेट घोटाळा वाटत नाही, पण देणगी मोजणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चोरीचा आणि विश्वासघाताचा प्रकार वाटतोय. पण आता कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा विषय असल्यानं या प्रकरणाला मोठं राजकीय वळण मिळालं असून सुरक्षेतील चुका आणि पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. त्याचबरोबर कालच पंतप्रधान मोदींनी सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. मंडळी, सध्या तरी या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक यांचेच वादविवाद आपल्याला दिसत असले तरी ठोस पुरावे समोर येईपर्यंत कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे ठरवणं कठीण आहे. मात्र राम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धेच्या केंद्राशी संबंधित कोणतीही शंका असेल तर तिची पारदर्शक चौकशी होणं गरजेचं आहे. कारण हा विषय केवळ पैशांचा नाहीये, तर करोडो भक्तांच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे. म्हणजे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय? या घोटाळ्याबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.